2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले। तेव्हा अनेकांनी त्यांच्याकडे राजकारणी नेत्यापेक्षा एक व्यावसायिक नेतृत्व म्हणून पाहिलं। मागे वळून पाहिलं तर ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पाय ठेवतानाच अमेरिका फर्स्ट हे धोरण मोठ्या गर्जनेने मांडलं होतं। पण त्याच धोरणाचा आवाज आता व्यापाराच्या आघाडीवर त्यांच्या विरोधात वाजू लागलाय। डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपतींपेक्षा जास्त बिझनेस नेते वाटतात। स्वतःची प्रशंसा आणि नफा हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट असल्याची चर्चा आता जोर धरते। ही चर्चा नेमकी जोर का धरते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भारत-पाक युद्धबंदीबाबत अमेरिकेला श्रेय न देता भारताचं स्पष्ट धोरण मांडलं। यामुळे ट्रम्प नाराज झाले आणि त्याच दरम्यान भारतासोबत चालू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान अमेरिकेने एकतर्फीपणे भारतावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला। या नव्या निर्णयानुसार भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% आयात शुल्क लावलं जाईल। स्मार्टफोन, औषधं, कापड, चामडे, ऑटो पार्ट्स आणि दागिने यासारख्या महत्त्वाच्या वस्तूंवर याचा परिणाम होणार आहे। या निर्णयामुळे भारतीय निर्यात महाग होणार असून ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम जाणवेल। हे शुल्क 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की भारत आपला मित्र असला तरी त्यांच्या आयात शुल्काचं प्रमाण हे खूप जास्त आहे। जगातील सर्वाधिक दरांपैकी एक भारतात आहे। कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात व्यापार करणं कठीण आणि अपमानजनक आहे। तसंच त्यांनी रशियाबाबत देखील नाराजी व्यक्त करत सांगितलं की भारतानं बहुतेक लष्करी उपकरणं रशियाकडून विकत घेतली आहेत आणि अशा व्यवहारांवर आता अमेरिकेचा अतिरिक्त दंड लागू होईल। या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं अधिकृत निवेदन जारी करत म्हटलंय की ट्रम्प यांच्या वक्तव्याची नोंद घेण्यात आली असून त्याचे परिणाम अभ्यासले जात आहेत। भारत व्यापार करारासाठी कटिबद्ध आहे आणि देशातील MSME, शेतकरी आणि उद्योजकांचं हित जपणं हे सर्वोच्च प्राधान्य राहील। सरकारनं स्पष्ट केलं की UK सारख्या देशांसोबत झालेले आर्थिक आणि व्यापार करार लक्षात घेता राष्ट्रीय हित जपण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील। या निर्णयाचा भारतावर आता नेमका काय परिणाम होणार ते देखील आपण जाणून घेऊयात। ट्रम्प अनेकदा अशा घोषणा करतात, पण त्या प्रत्यक्षात येतातच असं नाही। घोषणांमागे वाटाघाटीचा उद्देश असतो। सुरुवातीला दबाव, मग बोलणी आणि शेवटी निर्णय। एप्रिल महिन्यात अमेरिकेनं रेसिप्रोकल टॅरिफ हे धोरण जाहीर केलं होतं, ज्यात भारतासह 100 देशांचा समावेश होता। ज्यांनी अमेरिकेवर जितकं शुल्क लावलं होतं तितकंच अमेरिकेनं त्यांच्यावर लावलं। या धोरणाअंतर्गत 10% बेस टॅरिफ देखील लागू करण्यात आला। चीनसह अनेक देशांना अंतिम मुदत देऊन अमेरिकेशी व्यापार करारासाठी पावलं उचलण्यास सांगितलं गेलं। आता ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय। मात्र वाटाघाटी आणि धोरणात्मक संतुलन राखून दोन्ही देश या संघर्षातून तोडगा काढतील अशीच सध्या आशा आहे।